थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि आता पाऊस येईल की नाही काही सांगता येत नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे खिचडी आणि एक पाणी बॉटल घेतलेली आहे नाश्त्यासाठी। तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल तेथे जाऊ ब्लॉग। तर मित्रांनो, पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन करून आज आपण जाणार आहोत नांदेड सिटी एक्सप्लोर करण्यासाठी। आज आपण प्रवास करत आहोत पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस या ट्रेनने आणि टोटल आपला 17 तासाचा हा प्रवास असणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्या अगोदर जर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, पंढरपूरच्या स्टेशनवर ट्रेनमध्ये चढताना वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती। पंढरपूर, जिथे विठुरायाच्या चरणी लाखो भक्त दरवर्षी नतमस्तक होतात आणि मीही विठुरायाचे दर्शन करून आपल्या या प्रवासाला सुरुवात केली। आज आपण प्रवास करत आहोत पंढरपूर ते हजूर साहेब नांदेड इथपर्यंत आणि हा प्रवास आपण ट्रेनने करणार आहोत। आपण आज जात आहोत पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस या रेल्वेने। ही रेल्वे पंढरपूर वरून सकाळी 5:30 सुटते व नांदेड येथे सायंकाळी 7 वाजता पोहोचते। ही ट्रेन पंढरपूर, कुर्डवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर रोड, परळी, परभणी, पूर्णा हे स्टेशन कव्हर करत सायंकाळी 7 वाजता नांदेड येथे पोहोचते। आपल्या प्रवासाला सुरुवात झाली। आणि वाटेत रेल्वे क्रॉसिंग लागली। ट्रेन थांबली, लोक वाट पाहत होते आणि मला मात्र या शांततेतही एक सुंदर दृश्य दिसत होतं। आपल्या देशात अशा कितीतरी रेल्वे क्रॉसिंगवर हजारो कथा रोज घडतात। ट्रेन हल्ली आणि खिडकीतून दिसणाऱ्या दृश्यांनी मन अगदी शांत झालं। शेत, दूरवरून दिसणारी गाव आणि कधी कुठे लागलेली पावसाची सर, सगळंच निसर्गाच्या कुशीतलं वाटत होतं। तर मित्रांनो, दुपारचे 11:30 वाजलेले आहेत आणि आता आपण पोहोचलो आहोत लातूर रोडवरती आणि आता आपण इथे नाश्ता करणार आहोत। प्रवासात खाणं म्हणजे हा एक वेगळाच अनुभव असतो। माझ्यासोबत होती गरमागरम खिचडी, साधी पण अतिशय चवदार। ट्रेन मध्ये अशी घरगुती चव मिळणं म्हणजे निव्वळ आनंदच। खिचडी खाऊन आपल्या पुढच्या प्रवासाला मी सुरुवात केली। घाटातील हे असे सुंदर दृश्य पाहत होतो। ट्रेन कधी या बाजूने वळत होती तर कधी त्या बाजूने वळत होती। सुंदर वाहनांचे दृश्य पाहत आपण केव्हा परळीपर्यंत आलो मला कळलेच नाही। नमस्कार मित्रांनो, लगभग 350 किलोमीटरचा प्रवास करून आपण पोहोचलो आहोत परळी वैजनाथ येथे। परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध असे देवस्थान आहे आणि आज आपण इथे आलेलो आहोत। ट्रेन एकामागून एक स्टेशन मागे टाकत होती। प्रवासात काही सहप्रवासी भेटले, काही ओळखी वाढल्या आणि मनातल्या अनेक विचारांना नवे वळण मिळाले। शेवटी नांदेड स्टेशन जवळ आले। प्रवास संपला खरा, पण आठवणी मात्र कायमच्या मनात राहिल्या। तर मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण फायनली पोहोचलो आहोत हजूर साहेब नांदेड येथे। पंढरपूरवरून आपला प्रवास हा सुरू झाला होता आणि नांदेड येथे संपला आहे आणि पुढील नांदेडमधील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। चला तर मग करूया हा व्हिडिओ इथेच एंड। तोपर्यंत धन्यवाद।